हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या रविवार 12 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये आमच्या घराला बाईचा आशीर्वाद पाहिजे, आमच्या घराला बाईचा आशीर्वाद पाहिजे. पण घरात बाई आल्यावर घराला कशी शिस्त लागते ते दांगट कुटुंबाला कळलंय. राजा, पाण्या, धन्या या तिघांना अवनीने चांगलंच परेशान केलंय. त्यांची सकाळची झोपच उडवली आहे. आणि त्यापेक्षा मोठा ट्विस्ट म्हणजे आता अवनीला कळणार आहे की इतके दिवस ती राजाबरोबरचं लग्न खोटं आहे असं म्हणत होती. पण हे लग्न खोटं नाही, तर कायदेशीर पद्धतीने खरं लग्न आहे. अवनीसमोर राजा आणि अवनीच्या लग्नाची फ्रेम आणि त्यांच्या लग्नाचं सर्टिफिकेट येणार आहे, ज्यामुळे अवनीला जबर धक्का बसेल. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अवनीला आत्महत्या करण्यापासून वाचवण्याच्या नादात राजा हा अवनीला घेऊन बेडवर खाली पडतो. आणि हा बेड म्हणजे 2 सिंगल कॉटचा एक मोठा डबल बेड बनवलेला असतो. त्यामुळे हे 2 सिंगल कॉट वेगवेगळ्या दिशेला जातात आणि गादी खाली पडते आणि राजा आणि अवनी दोघेही या गादीवर खाली पडतात एकमेकांच्या मिठीत. आणि त्यांना या अवस्थेत पाहून पाण्या आणि धन्या खूप लाजतात आणि तोंड फिरून घेतात. राजा आणि अवनीला कसं उठायचं ते कळतच नाही. दोघे धक्क्यात असतात की आपण असे कसे पडलो. पाण्या आणि धन्याला सुद्धा कळत नाही या दोघांना मदत कशी करायची. हे दोघे कधी पाहतात, कधी तोंड मागे वळवतात, कधी डोळे झाकतात. राजा उठण्याचा प्रयत्न करतो. अवनी त्याच्यावर चिडून म्हणते, अरे राजा, काय केलंस तू? पाडलंस मला. पाण्या धन्याला म्हणतो, ए धन्या, आता या दोघांचं पर्सनल आहे, चल आपण बाहेर जाऊया. आणि हे दोघे जाणार इतक्यात राजा चिडून म्हणतो, ए काय करताय, हात द्या मला, उचला. पाण्या आणि धन्या पुढे जातात आणि पाण्या राजाला हात देतो आणि राजा हा उठण्याचा प्रयत्न करतो. पण अवनीसुद्धा त्याच्याबरोबर असल्यामुळे आणि अवनीचं वजन म्हणजे त्यामुळे राजाला काही उठता येत नाही. राजा म्हणतो, अरे पाण्या, तुला काही अक्कल बिक्कल आहे का नाही, नीट हात दे ना. तर पाण्या चिडून म्हणतो, वा रे वा राजा, पडला तू आणि माझी अक्कल काढतो का? राजा म्हणतो, दे लवकर हात. पाण्या हात देतो. अवनी राजाला पकडते आणि मग एकाच वेळेस राजा आणि अवनी दोघे उठून उभे राहतात. अचानक पडल्यामुळे अवनीला गरगरत असतं. राजा म्हणतो, मॅडम, हे बिलकुल चांगलं नाही बरं का. एवढ्या छोट्या मोठ्या गोष्टीसाठी असा याचा वाईट निर्णय घेणं एकदम चुकीचं आहे. अवनी विचारते, अरे कोणता वाईट निर्णय? तर राजा म्हणतो, हाच, हे जे तुम्ही करत होतात रस्सीने. अवनीला अजूनसुद्धा काही कळत नाही. धन्या म्हणतो, हो वहिनी, खरी गोष्ट आहे. अहो, आयुष्यात संकट येत असतात. आता माझ्या आयुष्यात काय कमी संकट आहे का? पण असं फॅन बिन रस्सी बिस्सी हे सगळं हे बिलकुल चांगलं नाही आहे. हे खूप चुकीचं आहे. अवनीला अजूनसुद्धा काही कळलेलं नसतं. अवनी विचारते, म्हणजे? तर धन्या म्हणतो, अहो वहिनी, हे हे तुम्ही जे फॅनला लटकवलंय ना ते. अवनी म्हणते, म्हणजे तुम्हाला काय वाटत होतं, मी काय आत्महत्या करणार होते? धन्या आणि राजा म्हणतात, हो मग, असं फॅनला दोरी लटकवली आहे म्हणजे त्याचा अर्थ तोच होतो ना. तर अवनी चिडून म्हणते, अरे मी काय आत्महत्या करण्यासाठी फॅनला दोरी नाही लटकवली आहे. मला इथे मच्छरदाणी लावायची होती, डास खूप चावत होते म्हणून मी ही दोरी त्याच्यावर टाकली आहे. राजा, धन्या, पाण्या कोणाचाच विश्वास बसत नाही, कारण अशी मच्छरदाणी कोण लावतं? राजा म्हणतो, ओ खोटं नका बोलू, अशी कुणी मच्छरदाणी लावतं का? अवनी सांगते, अरे खरंच, हे पा, मी अशी मच्छरदाणी इथे करणार होते, मग इथे दोरी लावणार होते. अवनी चिडून म्हणते, आता काय तुम्हाला डेमो देऊ का पुरा? सांगते ना मी, माझ्यावर विश्वास ठेवा. तर राजा हा लगेच धन्यावर घसरतो. मॅडम, माझी काही चूक नाही आहे. या धन्याने मला सांगितलं होतं की तुम्ही रस्सी घेऊन गेला आतमध्ये, म्हणून मी असं केलं. तर अवनी म्हणते, अरे मग मला एकदा विचारायचं ना. तर पाण्या म्हणतो, वहिनी, आम्ही तुम्हाला विचारणारच होतो, पण राजाने किती दरवाजा लावला, पण तुम्ही काय ऐकलंच नाही. तुम्ही काय ऐकलं नाही? तर अवनी सांगते, अरे माझ्या कानात हेडफोन होते, मी गाणी ऐकत होते म्हणून मला ऐकू आलं नाही. धन्या म्हणतो, हो मग आहे ना, या राजादाची चूक आहे, त्याने जोरजोरात दरवाजा वाजवला, माझी काही चूक नाही आहे. राजा चिडून म्हणतो, ए धन्या, आणि ह्या पाण्याची चूक आहे. हा पाण्या मला म्हणाला, वहिनी टेन्शनमध्ये सर्टिफिकेट आले, दोरी घेऊन गेल्या म्हणून मी घाबरलो, सगळी या दोघांचीच चूक आहे. आणि मग पाण्या म्हणतो, हे माझी चूक आहे का राजा? तुझी चूक आहे ना, तूच विचार न करता गेला.
आणि या दोघा भावांमध्ये चांगल्याच मारामाऱ्या सुरू होतात. अवनी चिडून म्हणते, ए गप्प बसा. हे तिघे भाऊ गप्प बसतात. अवनी म्हणते, आणि ते पहा, कडी सुद्धा तोडलीस तू, आता दार कसं लावायचं? राजा म्हणतो, कडीचं टेन्शन घेऊ नका तुम्ही, आपल्याकडे ड्रिल मशीन आहे ना, कडी मी रिपेअर करून देतो. अवनी चिडून म्हणते, आणि डोक्याचं काय? राजा म्हणतो, हा ते डोक्याला पण एखादा छिद्र. राजा गप्प बसतो. अवनी चिडून म्हणते, हा मार मार, माझ्या डोक्याला सुद्धा एक ड्रिल मार, म्हणजे सगळं टेन्शन बाहेर निघून जाईल. राजा म्हणतो, मॅडम तुम्ही टेन्शन नका घेऊ. अवनी म्हणते, जा तुम्ही सगळे बाहेर. आणि मग सगळेजण हे बाहेर जाऊ लागतात. तेवढ्यात पाण्या थांबतो आणि म्हणतो, वहिनी खरंच खूप सॉरी, पण आम्हाला तुमची काळजी वाटली, तुम्ही ती दोरी आतमध्ये नेली, धन्याने आम्हाला सांगितलं आणि आमच्या मनात शंका आली. आता तुम्ही खूप टेन्शनमध्ये होता ना, म्हणून तुम्ही असं काही कराल अशी भीती आम्हाला वाटली, म्हणून आम्ही आतमध्ये आलो. तुम्हाला त्रास झाला ना, खरंच सॉरी. तर अवनी म्हणते, अरे टेन्शन घेऊ नका, मी असं वेडवाकडं काही करणार नाही आहे, खूप हिंमत आहे माझ्यात, असा भेकडपणाचा निर्णय मी कधीच घेणार नाही. अवनी हे सगळं बोलत असते आणि राजा तोंडाला हात लावून वरती फॅनकडे पाहत असतो. फॅनला अशी दोरी लटकून कोण मच्छरदाणी लावतं हा प्रश्न त्याला पडतो. आणि पाण्या म्हणतो, हो वहिनी, आता आम्ही टेन्शन घेणार नाही, तुम्ही सुद्धा आराम करा, टेन्शन घेऊ नका. अवनी म्हणते, ठीक आहे. आणि तेवढ्यात राजा विचारतो, पण अवनी मॅडम, असं फॅनला लटकून कोण मच्छरदाणी लावतं? अवनी चिडून म्हणते, निघ राजा, तू निघ आधी बाहेर. आणि राजा, धन्या, पाण्या सगळे घाबरून पळून जातात. अवनी त्यांच्याकडे एकटक पाहतच राहते, हसते आणि म्हणते, काय करू मी या सगळ्यांचं? आणि अवनीला त्यांचं हे वागणं आवडलेलं सुद्धा असतं, की त्यांना माझी किती काळजी आहे, आणि त्यांनी असा विचार केला म्हणून त्यांचा रागसुद्धा आलेला असतो. राजा, पाण्या, धन्या सगळे बाहेर येतात आणि राजा चिडून म्हणतो, तुझ्यामुळे ना धन्या, माझं वहिनींसमोर इम्प्रेशन कमी होतंय. तर धन्या म्हणतो, हे माझी काय चूक आहे, मी जे होतं तेच सांगितलं ना. पाण्या म्हणतो, हा धन्याची काय चूक नाहीये. या तिघा भावांचे वाद सुरू असतात. तेवढ्यात यशादा मागच्या दरवाजाने येतो आणि विचारतो, काय रे, एवढा मोठा आवाज कसला झाला होता? तर हे तिघे भाऊ आपापली बाजू मांडू लागतात. धन्या आपलं काहीतरी सांगतो, राजा आपलं काहीतरी सांगतो, पाण्या आपलं काहीतरी सांगतो. हे सगळेजण अर्ध अर्ध सांगत असतात की वहिनी दोरी आतमध्ये घेऊन गेल्या, मग राजाने जोरात वाजवलं. राजा सांगतो, या धन्याने मला सांगितलं. पाण्या म्हणतो, या राजाने जोरजोरात दार वाजवलं आणि दारच तोडून टाकलं. यशोदाला मोठा धक्काच बसतो. यशोदा विचारतो, काय, दार तोडून टाकलं? तो जाऊन पाहतो तर राजा म्हणतो, अरे दारने तोडलं, कडी तोडली, काही पण सांगता हे सगळं. मग पाण्या हा राजाला मागे करतो आणि सांगतो, अरे आता वहिनी टेन्शनमध्ये होत्या ना, या धन्याने सांगितलं, दोरी नेली. मग राजा पाण्याला मागं करतो आणि म्हणतो, अरे धन्याने सांगितलं, पण तू सांगितलं ना की त्यांना टेन्शन आहे आणि त्या आत्महत्या करणार आहे. पाण्या म्हणतो, अरे मला पण वाटलं ना मग की त्या दोरी घेऊन गेल्या, यात माझी काय चूक आहे? त्यांचे पुन्हा एकदा वाद सुरू होतात. मग यशोदा जोरात ओरडतो, गप्पा बसा आणि नीट सांगा काय झालंय ते. आणि मग धन्या सगळं शांतपणे सांगू लागतो, अरे यशोदा, वहिनी बाहेर आल्या, त्यांना पाणी पाहिजे होतं, मी त्यांना पाणी दिलं, मग जाता जाता त्या दोरी घेऊन गेल्या. यशोदा शांतपणे हे सगळं ऐकत असतो. तेवढ्यात पाण्याला एक शंका येते आणि पाण्या विचारतो, यशोदा, एक मिनिट, एवढं सगळं घरात होत होतं, तू कुठे गेला होता? आत्ता कुठे यशोदा तावडीत सापडलेला असतो. यशोदा चांगलाच घाबरतो आणि म्हणतो, मी मी ना मी येथे बाहेरच होतो मी. आणि तो काही खरं सांगत नाही की तो नमीला खाऊ घालायला गेला होता. आणि तेवढ्यात नमी तेथे येते आणि विचारते, काय झालं रे यशा? आणि नमीला पाहून या तिघा भावांना आश्चर्य वाटतं. आणि नमी म्हणते, या तिघांनीच आवाज केला असेल. तुम्हाला तिघांना शांत बसता येत नाही का रे? अरे तुमच्या आवाजाने जर मम्मी जागी झाली असती ना, तर मम्मीने आम्हाला दोघांना रंगी हात पकडलं असतं. हे ऐकून यशोदा खूप लाजतो. तर पाण्या, धन्या, राजाला जबर धक्का बसतो. हे तिघे म्हणतात, काय रंगे हात? अरे वा. राजा विचारतो, हे यशोदा, एवढ्या अंधाराचं तुम्ही तिघे काय करत होता बाहेर, की आत्या रंगे हात पकडेल? तर यशोदा चिडून म्हणतो, काही पण बोलू नका रे, काही पण विचार करू नका, असं काही झालं नव्हतं. मी ना, तिने ते वटपौर्णिमेचा व्रत ठेवलं होतं ना, त्यासाठी मी तिला उपवास सोडायला गेलो होतो आणि ती काही खात नव्हती म्हणून खाऊ घालायला गेलो होतो. तर राजा विचारतो, अरे यशोदा, म्हणजे तुमच्या दोघांचं ऑलरेडी लग्न झालंय? यशोदा चिडून म्हणतो, अरे काय बोलतोय? राजा म्हणतो, अरे मग ते लग्न झाल्यावरच व्रत सोडवायचं असतं ना,
म्हणून म्हटलं तू का तिचा नवरा आहे का तिचा व्रत सोडवायला. तर यशोदा म्हणतो, अरे नाही, ही कशी येडी तुला माहिती आहे ना. नमी त्याच्याकडे आश्चर्याने पाहूच लागते. एवढ्या वेळा लाजणारी नमी त्याच्याकडे रागारागाने पाहते. यशोदा म्हणतो, अरे तिने सकाळपासून काही खाल्लं नव्हतं आणि मला माहीत होतं मी खाऊ नाही घातलं तर उपाशी राहील, म्हणून ॲज अ माणुसकीच्या नात्याने तिला खाऊ घालायला मी गेलो होतो. यशोदा, पाण्या, राजा, धन्या सगळे हसू लागतात. राजा म्हणतो, पाहिलं का, ॲज अ माणुसकी गेला होता, तसं काही नाही आहे. आणि हे सगळे भाऊ यशोदाची चांगली छेड काढतात, त्याच्यावर हसू लागतात. आणि मग धन्या म्हणतो, अरे आपल्या यशोदाने सुद्धा आज सकाळपासून काही खाल्लेलं नाही आहे. हे ऐकून पाणी आणि राजासुद्धा त्याच्याकडे आश्चर्याने पाहतात. यशोदा खूप लाजत असतो, खूप घाबरलेला असतो. सगळ्यांच्या नजरेला नजर देण्याची त्याची हिंमत नसते. आज चांगलाच तो यांच्या तावडीत सापडलेला असतो. राजा आणि पाण्या विचारतात, सकाळपासून तू पण जेवलेला नाही आहे का. तर नमी लाजत लाजत म्हणते, मी बरं त्याला उपाशी राहू देईल, मी तर त्याला स्वतःच्या हाताने. आणि सगळेजण पुन्हा नमीकडे आश्चर्याने पाहतात. राजा हा तिची चेष्टा करतो, यशोदा डोळे दाखवतो, हे काय बोलतीयस. आणि नमी लाजून तेथून पळून जाते. मग राजा यशोदाजवळ येतो आणि म्हणतो, यशोदा आता कसं आहे ना, पाणी हे गळ्यापर्यंत नाही, डोक्याच्या वर जाऊन डबल डोक्याच्या वर गेलंय. तर आता आम्ही काय म्हणतो, आपण घेऊन टाकूया ना, फायनल निर्णय काय घ्यायचा आहे तो घेऊन टाकूया. पाण्या आणि धन्यासुद्धा म्हणतात, हो हो घेऊन टाकूया. तेवढ्यात धन्या एकदम स्टाईलमध्ये मागे हाताची घडी घालून बसतो आणि म्हणतो, यशोदा तुला जो काही निर्णय घ्यायचा आहे ना, तो निर्णय आता तू घेऊन टाक, म्हणजे कसं आहे, माझा मार्ग मोकळा होईल. हे तिघे भाऊ धन्याकडे आश्चर्याने पाहतात. राजा विचारतो, अरे तुझा कसा मार्ग मोकळा होणार, हा पाण्या आहे ना मध्ये. तर धन्या सांगतो, अरे त्याचं ठरलेलं आहे, आपल्या यशोदाने तरी आज जेवण केलंय, पण आपला पानू रोज पायल जेवलीस का. आणि ऐकून पाण्या खूप चिडतो आणि धन्याचं तोंडच दाबतो. या दोघांची वेगळी मारामारी सुरू असते आणि इकडे राजा यशोदाला वेगळं छळत असतो. अरे यशोदा घेऊन टाक निर्णय, आत्याशी आपण बोलू. तर यशोदा म्हणतो, हे राजा असं काही होणार नाही, गप्प बस. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप भारी आहे, तुम्हाला सुद्धा खूप हसू येईल. एकीकडे पाण्यात धन्याचं तोंड दाबत असतो आणि दुसरीकडे राजा हा यशोदाला लग्नाबद्दल विचारतो, पण यशोदा नकार देतो. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. यशोदा हा नेहमीप्रमाणे स्वयंपाकाची तयारी करत असतो आणि अवनी ही मस्त अंघोळ करून घरात येते. यशोदा ती गुड मॉर्निंग म्हणते, हॉलमध्ये येते. तर तिघे भाऊ राजा, पाण्या, धन्या हे मस्त झोपलेले असतात. अवनीला हे बिलकुल आवडत नाही. यशोदा एकटं काम करतोय आणि हे तिघे भाऊ मस्त लोळत घोरत पडले आहेत. अवनी त्यांना उठवण्याचा विचार करते आणि मग अवनी किचनमध्ये जाते. यशोदा हे पाहत असतो. अवनी पुन्हा एकदा एक ताट आणि लाटणं घेऊन येते. यशोदाला समजतं आता या तिघांचं काही खरं नाही आहे. आणि मग अवनी हॉलमध्ये येऊन जोरात ही थाळी वाजवते आणि हे तिघे भाऊ खाटकन जागे होतात. आणि पाण्या नेहमीप्रमाणे, ए कोण आहे रे, असं जोरात ओरडतो. अवनी कमरेवर हात ठेवून उभी राहते. यशोदा जोरजोरात हसू लागतो आणि अवनीने थाळी वाजून आपलं उठवलंय हे पाहून या पाण्याची बोलतीच बंद होते. धन्या आणि राजाची तर काही बोलायची हिंमतच नसते. यशोदा हसत असतो. अवनी त्यांच्याकडे रागारागाने पाहत असते आणि पाण्या रडत रडत म्हणतो, वहिनी एकदम बेस्ट, लय भारी लय भारी, खरंच तुम्ही थाळी वाजवली राजा, वा राजा वा. राजा म्हणजे पाण्या असं म्हणत असतो, तू बायको घरात आणली आणि आमची झोपच पळवली. पाण्या म्हणतो, वा राजा वा, काय वहिनीने थाळी वाजवली, म्हणजे माझ्या शरीरातून ना असा आनंदाचा लाव्हा रस बाहेर पडतोय, वा राजा वा. इकडे यशोदा खुदू हसत असतो. अवनी या तिघांना डोळे दाखवत असते. पाण्या म्हणतो, वहिनी आजपर्यंत आहे ना माझ्या सकाळची सुरुवात एवढी भारी कधीच झाली नव्हती, एवढं छान आम्हाला आजपर्यंत कुणीच उठवलं नव्हतं, वा राजा वा. वा वहिनी वा, किती भारी वाटतंय, लय भारी वाटतंय, काय सांगू तुम्हाला, खूप भारी वाटतंय. राजा पाण्याकडे पाहत असतो. राजा पाण्याला म्हणतो, खरंय पाण्या. पाण्या म्हणतो, वा राजा वा, किती भारी वाटलं ना, तुला पण मजा आली ना, इतकं छान उठला तू सकाळी सकाळी. राजा म्हणतो, अरे हो खूप, म्हणजे असं आंघोळ केली नाही, ब्रश केला नाही, तरीसुद्धा असं एकदम फ्रेश वाटतंय, एकदम भारी वाटतंय. परंतु मॅडम तुमच्याकडून ना एक चूक झाली आज, म्हणजे मी कन्फर्म करून सांगतो, असं म्हणून राजा मोबाईलमध्ये पाहतो आणि म्हणतो,
आज आहे ना शुक्रवार नाही आहे, शुक्रवार यायला अजून 2-3 दिवस बाकी आहे. तुमच्याकडून ना थोडी मिस्टेक झाली. तुम्ही आम्हाला शुक्रवारी लवकर उठवता, ते पूजा वगैरे करायची, बाकीच्या दिवशी नाही. ए पाण्या, धन्या, चूक झाली वहिनीकडून. झोपा रे झोपा, सगळे झोपा. पाण्या म्हणतो, हो वहिनी, चुका होतात. अहो माणसाकडून चुका होतात. एवढं टेन्शन घेत जायचं नाही. चला आम्ही झोपतो, गुड नाईट. आणि हे तिघे भाऊ झोपतात. तेवढ्यात अवनी परत एकदा जोरात थाळी वाजवते आणि ओरडते, उठा सगळे. सगळे परत उठून बसतात. राजा विचारतो, आता काय झालं? तुम्हाला म्हटलं ना तुमची मिस्टेक झाली, आज शुक्रवार नाही आहे. अवनी म्हणते, फक्त शुक्रवारी नाही तर आता रोज सकाळी तुम्ही लवकर उठायचंय. हे ऐकून या तिघा भावांना जबर धक्का बसतो. तर यशोदा इकडे जोरजोरात हसत असतो. अवनी म्हणते, येथे यशोदा सकाळी उठून एकटं काम करतोय आणि तुम्ही दोघे तिघे झोपले आहात. काही नाही, आजपासून तुम्ही तिघांनी रोज सकाळी लवकर उठायचं आणि यशोदाला मदत करायची, पडून राहायचं नाही. आणि मग यशोदा इकडे जोरजोरात हसत असतो. तर अवनी म्हणते, एवढे मोठे झालात, एवढे घोडे झाला तरी झोपून राहता, लाज नाही वाटत का तुम्हाला? तेवढ्यात राजा आणि पाण्या उठून उभे राहतात. धन्या हा खालीच बसलेला असतो आणि म्हणतो, वहिनी एकदम बरोबर आहे तुमचं, मोठ्यांनी लवकर उठायचंच असतं, पण मी लहान आहे ना, मी थोड्या वेळ झोपतो बरं. असं म्हणून धन्या हा झोपतो. अवनी पुन्हा थाळी वाजून त्याला उठवते आणि विचारते, लहान आहेस तू? लहान आहे का तू? तर धन्या म्हणतो, वहिनी 5 मिनटं प्लीज, 5 मिनटं मला झोपू द्या ना. आणि वहिनी त्यासाठी स्पष्ट शब्दात नकार देते. राजा आणि पाण्याचा काहीतरी इशारा सुरू असतो आणि मग हे दोघे चक्क धन्याचे पाय पकडतात आणि त्याला शीर्षासनच घडवतात आणि म्हणतात, वहिनीच ऐकत नाही, वहिनीच ऐकत नाही. धन्या जोरजोरात ओरडू लागतो. तेवढ्यात यशोदा धावत पळत येतो आणि म्हणतो, ए सोडा त्याला, असं काय करताय? धन्यासुद्धा उठून उभा राहतो. यशोदा म्हणतो, तुम्ही त्यांना उगाच उठवलंय. त्यांना असं सकाळी लवकर उठवलं ना की ते असा त्रास देतात, वेड्यासारखं वागतात. झोपू दे ए पोरांनो, झोपा रे. हे तिघे खुश होऊन झोपणार. इतक्यात अवनी म्हणते, नाही यशोदा, तुम्ही ना यांना लाडावून ठेवलंय. कशाला लाडावून ठेवलं? खरं सांगायचं ना तर तुमच्यामुळे ते आळशी झाले आहेत. माझ्याऐवजी तुम्ही अशी थाळी वाजवली असती आणि त्यांना लवकर उठण्याची सवय लावली असती ना, तर त्यांनी तुमची मदत केली असती. असा आळशीपणा केलेला नसता. रात्रभर मोबाईल पाहत बसतात आणि मग पहाटे झोपतात आणि सकाळी उठवल्यावर 2-2 तास लोळत पडतात. हे एकदम चुकीचं आहे. यशोदा, घरात डिसिप्लिन, शिस्त असायलाच हवी. असं वागणं खूप चुकीचं आहे. आणि मी तर माझ्या घरी होते ना तर पहाटे 4-4 वाजता उठून अभ्यास करायचे. धन्या यशोदावर येतो आणि म्हणतो, ए यशोदा, मग मी तर यांच्यापेक्षा चांगला आहे. दुपारी 4 वाजता उठून अभ्यास करतात त्या. हे ऐकून सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. राजा चिडून म्हणतो, ए येड्या, दुपारी 4 वाजता नाही, पहाटे 4 वाजता उठून अभ्यास करायच्या त्या. उगाच त्यांच्याकडे गोल्ड मेडल नाहीये. धन्या म्हणतो, अरे देवा, असं आहे का? आत्ता मला कळलं. नाहीतर मला असं वाटायचं हे मिरिटमध्ये येणारे पोरंपुरी खोटं बोलतात की आम्ही पहाटे उठून अभ्यास करतो. आज मला कळलं, खरंच पहाटे उठून अभ्यास केल्यावरच माणूस मिरिटमध्ये येतं. अवनी हसू लागते. यशोदा म्हणतो, चला घ्या आवरून. आणि यशोदा अंथरुणाच्या घड्या घालत असतो. अवनी चिडून म्हणते, यशोदा सोडा ते. ती यशोदावर सुद्धा ओरडते. यशोदा घाबरून सोडून देतो. अवनी म्हणते, यशोदा, हे तुमचं काम आहे का? तुमचं काम नाही आहे ना, तुम्ही तुमचं काम करा, त्यांना त्यांचं काम करू द्या. राजा म्हणतो, हो मॅडम, हे तुम्ही एकदम बरोबर बोलला. आम्ही ना आज जे आळशी बनलोय, जे बिघडलोय ना, ते फक्त या यशोदामुळे. जर या यशोदाने लहानपणी थाळी वाजवली असती, आम्हाला आमची कामं करू दिली असती, तर आमचं आयुष्य आज काही वेगळं असतं. आज आम्ही काहीतरी मोठं बनलो असतो. पाण्या म्हणतो, खरं आहे वहिनी, या यशोदा सगळ्यात जिम्मेदार आहे आमच्या आयुष्याचं असं नुकसान होण्याला. याने जर आम्हाला लहानपणी उठवलं असतं, पहाटे उठवलं असतं, अभ्यासाला बसवलं असतं ना, तर आज आम्हाला सुद्धा गोल्ड मेडल मिळालं असतं. हे सगळं या यशोदामुळे झालंय. तेवढ्यात धन्या हा बेडवर जाऊन उभा राहतो आणि म्हणतो, हो वहिनी, मला सुद्धा आहे ना मिरिटमध्ये यायचं आहे. रोज पहाटे 4 वाजता उठून अभ्यास करायचा आहे. मी उठण्याचा प्रयत्न करतो, पण एक व्यक्ती ना मला झोपवतो. म्हणतो, झोप झोप धन्या, झोप, उठू नको. आज मला कळलं, हा व्यक्ती ना तोच आहे, हा यशोदाच आहे. यशोदामुळे मी मिरिटमध्ये कधी आलो नाही, म्हणून मला चांगले मार्क मिळत नाही. अवनी म्हणते, झाले तुमचं बोलून, चला निघा निघा सगळे लवकर, पण पहिले सगळं आवरून घ्या. आणि यशोदाला अवनी म्हणते, मी काय करायचंय का तुम्ही काय करणार आहे? यशोदा म्हणतो, मीच करणार आहे. यशोदा एक मोठी काठी घेऊन येतो
या तिघा भावांना काठीचा धाक दाखवतो आणि या काठीच्या धाकाने सगळे भाऊ पटापट सगळं अंथरूण गोळा करतात, अंथरुणाच्या घड्या घालतात, जागेवर ठेवतात आणि यशोदा त्यांना तोंड डोळ्याला बाहेर पळून सुद्धा लावतो. तो सगळ्यांच्या मागे पळतो. सगळे भाऊ पळत पळत जातात. अवनी म्हणते, दादा आजपासून यांना आहे ना असंच सकाळी लवकर उठायचं, तेव्हा हे सुधारतील, आळशी बनले सगळे. तर यशोदा म्हणतो, खरंच आज मला कळलं की घराला बाईचा आशीर्वाद का महत्त्वाचा असतो. घरात बाई असली ना की सगळे सुतासारखे सरळ होतात. अवनी हसते, पण यशोदाला तेवढ्यात लक्षात येतं की आज या घरात आहेत म्हणून सगळं ठीक होतंय, पण कायमच्या त्या आपल्या घरात राहतील का याचा विचार करून यशोदाला खूप वाईट वाटतं. आणि मग थोड्या वेळानंतर अवनी हे अंगणात रांगोळी काढत असते आणि तेवढ्यात सुलू आत्या तिथे येते आणि अवनीला रांगोळी काढताना पाहून सुलू आत्याला खूप राग येतो आणि आपल्या घाणेरड्या नजरेने सुलू आत्या अवनीकडे पाहत असते. तेवढ्यात धन्या तेथे येतो आणि अवनीच्या समोर उभा राहतो. त्यामुळे सुलू आत्या चांगली दचकते. धन्याला समजतं की सुलू आत्या ही वहिनीकडे वाकड्या नजरेने पाहतीये. धन्या इशारा करतो, काय पाहतीयेस? सुलू आत्या डोळ्याने इशारा करते, तुझ्या वहिनीकडे पाहतीये. धन्या हा लगेच असा बाजूला होतो. वहिनीकडे अवनीकडे काही सुलू आत्याला पाहू देत नाही. अवनी हे सगळं पाहत असते. मग धन्या हा पुढे जातो आणि म्हणतो, ए आत्या, आमच्या वहिनीला नजर लावायची नाही बरं का. जेव्हा कधी तू आमच्या वहिनीला नजर लावशी ना तेव्हा आमच्यापैकी कुणी ना कोणीतरी येऊन तुझ्या समोर उभं राहील. तुझी नजर आम्ही आमच्या वहिनीला लागू देणार नाहीये. तर सुलू आत्या म्हणते, ए धन्या, तू कितीही प्रयत्न केले ना तरी माझी नजर तुझ्या वहिनीला लागणारच आहे. या पोरीला काय मी तुझ्या घरात टिकू देत नाही. धन्या चिडून म्हणतो, ए हाड. हे ऐकून सुलू आत्या खूप चिडते आणि म्हणते, वा रे वा, धोंड्याने काय वळण लावलंय तुला. अरे आत्या आहे मी तुझी, आत्याला असं हाड म्हणतात का रे? धन्या म्हणतो, अरे बाप रे, तू माझी आत्या आहे का? ठीक आहे, येतो मग यशोदाला घेऊन. ए यशोदा चल, नमीचा हात मागायला जायचंय आपल्याला. सुलू आत्या चिडून म्हणते, नमीचा तुझ्या यशोदाच्या हातात हात? ए हाड. तर धन्या म्हणतो, हेच का तुझं वळण? अरे मी पण तुझा भाचा आहे, भाच्याला हाड म्हणायला शिकवलं काय तुझ्या बापाने? आणि सुलू आत्याला खूप राग येतो. सुलू आत्या रागारागाने तेथून निघून जाते. धन्या खुश होऊन अवनीजवळ परत येतो आणि अवनी त्याला विचारते, कशाला त्यांच्याशी भांडतोस? तर धन्या सांगतो, ती बाई तशीच आहे, तिला भांडल्याशिवाय काय मजा येत नाही. वहिनी तुम्ही इग्नोर करा आणि तुम्ही खूप भारी रांगोळी काढली आहे बरं का. अवनी म्हणते, हो. धन्या म्हणतो, चला मला सुद्धा कॉलेज जायचं आहे, मी आवरून येतो. असं म्हणून धन्या आतमध्ये निघून जातो. अवनीची रांगोळी काढून होते आणि तेवढ्यात अवनीचं लक्ष छतावर जातं. छतावर 2 पत्र्याचे डबे ठेवलेले असतात. अवनीला वाटतं हे काही छतावर छान दिसत नाहीये. त्यामुळे अवनी छतावरून हे डबे काढण्याचा विचार करते आणि रांगोळीचा डबा ठेवून तेथे एक पत्र्याचा डबा ठेवलेला असतो. त्या डब्यावरच अवनी उभी राहते आणि मग ती छतावरून हे डबे काढण्याचा प्रयत्न करते, पण उंची कमी पडते. त्यामुळे अवनी ही टाचा वर करते आणि त्याच वेळेस अवनीचा तोल जातो आणि अवनी खाली पडणार. तेवढ्यात आपल्या हिरोची राजाची एंट्री होते आणि राजा अवनीला झेलतो. अवनी खूप घाबरलेली असते, आता मी पडणार. पण राजाने तिला पकडलेलं असतं. राजा आणि अवनी एकमेकांकडे पाहू लागतात आणि पुढील काही क्षण हे एकमेकांकडे असे पाहतच राहतात. बॅकग्राऊंडमध्ये मस्त गाणं सुरू होतं. हे दोघे एकमेकांच्या नजरेत हरून जातात आणि तेवढ्यात धन्या ब्रश करत करत पुढे येतो आणि या दोघांना असं पाहून त्याला आश्चर्यच वाटतं. धन्या खूप खुश होतो आणि विचारतो, काय राजादा, पोच चांगली आहे, फोटो काढू का फोटो? हे दोघे खूप लाजतात आणि राजा अवनीला खाली उतरवतो. अवनी घरामध्ये पळून जाते. राजा धन्याला म्हणतो, तू आज मरतोयस. धन्यासुद्धा घरात पळून जातो आणि आता जे काही झालं त्याचा विचार करून राजा खूप खुश होतो. खूप दिवसानंतर त्याच्या चेहऱ्यावर छान स्माईल येते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पोलीस हवालदार राजा आणि अवनीच्या लग्नाची फोटो फ्रेम आणि त्यांच्या लग्नासाठीचं जे सर्टिफिकेट आहे, ओरिजिनल सर्टिफिकेट, त्याची फ्रेम घेऊन चक्क राजा आणि अवनीच्या घरी पोहोचणार आणि ही फ्रेम देऊन हवालदार निघून जाईल. अवनी विचारेल, हे काय आहे?
राजा म्हणेल अहो काही नाही, पण अवनी त्याला सांगणार तू चहा पी, मी पाहते. आणि अवनी ही फ्रेम उघडून पाहणार. राजा खूप घाबरेल, कारण त्याला माहिती आहे की अवनीला असं वाटतं की आपलं लग्न खोटं आहे. पण जर अवनीने हे मॅरेज सर्टिफिकेट पाहिलं तर तिला कळेल की हे लग्न खरं नाही, तर कायदेशीररित्या खरं लग्न आहे. त्यामुळे अवनीला जबर धक्का बसणार. त्यामुळे राजा खूप घाबरलेला असेल. मग अवनी हे सर्टिफिकेट पाहिल का? राजा आणि तिचं लग्न खरं आहे हे तिला कळेल का? हे तर आपल्याला पुढील एपिसोडमध्ये कळेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा बाई तुझा आशीर्वाद ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.